मंडळी, नमस्कार. वीकेंडला कुठे जायचंय हा प्रश्न पडलाय? पुणे किंवा मुंबई जवळ स्टेकेशन करायचंय? फॅमिली गेट टुगेदर साठी परफेक्ट स्पॉट हवाय? याचसाठी मी घेऊन आलोय जवळपास आणि एकदम खास या सिरीजचा पहिला एपिसोड, निसर्गायन. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील मढे घाटात असलेलं हे ठिकाण पुण्याहून 64 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जायला 2 मार्ग आहेत. पहिला व्हाया खडकवासला डॅम आणि पाबे घाट, आणि दुसरा व्हाया नसरापूर. तुम्हाला घाटात गाडी चालवायला प्रॉब्लेम नसेल, मस्त व्ह्यूज एन्जॉय करायचे असतील, मोशन सिकनेसचा त्रास नसेल आणि लवकर पोहोचायचं असेल तर रूट 1 इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. पण घाट नको असेल आणि लवकर पोहोचायची घाईही नसेल तर रूट 2 इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या ठिकाणी एक मोठा 2 BHK कॉटेज आहे ज्याचं नाव पारिजात आहे, आणि एक 3 BHK कॉटेज आहे ज्याचं नाव सदाफुली आहे. या व्यतिरिक्त इथे डायनिंग एरिया कम हॉल असाही एक आहे. आता 2 BHK कॉटेजला जरा डिटेलमध्ये बघूया. आत हा पोर्च एरिया आहे, मध्ये मोठा हॉल आहे, मोठ्या मोठ्या रूम्सही आहेत. एस्थेटिकली मेंटेन्ड आहेत या रूम्स. इकडे बेसिन एरिया, वॉशरूम आहे. या दुसऱ्या रूमला अटॅच वॉशरूम आहे. याच्या मागे शेत आहे. इकडे पोर्च आणि फ्री स्पेसही आहे. शेजारी इडिलिंबू किंवा हळदीचे झाड आहेत. यांच्याकडे सीझन मध्ये हे विकायला पण असतात. बाहेर मस्त गार्डन पण आहे. इथे तुम्ही छानपैकी फिरू शकता आणि गेम्सही खेळू शकता. या निसर्गायांजवळ भरपूर बघायला ठिकाण आहेत. पहिलं 9 ते 10 किलोमीटरवर तोरणा किल्ला, दुसरं 13 ते 14 किलोमीटरवर राजगड किल्ला, तिसरं 6 किलोमीटरवर गुंजवणे तलाव, चौथं 16 ते 18 किलोमीटरवर मढेघाट धबधबा व्ह्यू पॉइंट, पाचवं शिवतरघळ, रामदास स्वामींनी या गुहेत दासबोध लिहिला होता, सहावं लिंगणा पिनॅकल व्ह्यू पॉइंट, हे 18 ते 22 किलोमीटरवर आहे, सातवं 14 ते 17 किलोमीटरवर असलेलं काळूबाई मंदिर पठार, याला भैरवगड प्लॅटू असंही म्हणतात, आणि आठवं 22 ते 26 किलोमीटरवर पानशेत डॅम. आम्हाला इथले ओनर स्वतः सनसेट बघायला मढेघाट वॉटरफॉलला घेऊन गेले होते. पावसाळ्यात हा स्पॉट बघायला फार गर्दी असते म्हणे. आम्हाला वाटेत जरा पाऊस लागला, त्यामुळे पोहोचायला थोडा उशीर झाला, सो सनसेट मिस झाला. पण काय जबरदस्त व्ह्यू होता इथून. फारच पीसफुल आणि शांत वाटत होता इथे. आम्ही इथे 25 ते 27 जण फॅमिली गेट टुगेदर आणि माइलस्टोन सेलिब्रेट करायला जमलो होतो. त्यामुळे आम्ही काही बाकीच्या प्लेसेस बघितल्या नाही. पण तुम्ही जर प्लॅन करत असाल तर इथले ओनर स्वतः तुमच्या सोबत येतात किंवा त्यांच्या गाईडला या सगळ्या प्लेसेस एक्सप्लोर करायला तुमच्या सोबत पाठवतात. तुम्हाला पण अशा प्लेसेस एक्सप्लोर करायचे असतील तर मला सबस्क्राईब करायचंय. जेवणाचं म्हटलं तर इथे एकदम सात्विक आणि चविष्ट जेवण असतं. पालकाचं सूप, पापड, मसाला भात, शेंगदाण्याची चटणी, तांदळाची खीर, घारगे, काकडीची कोशिंबीर वगैरे वगैरे. आणि स्नॅक्स मध्ये दडपे पोहे आणि बटाटा वडा होता. आणि ब्रेकफास्ट मध्ये तर मिसळ, चिवडा व पोहे होते. अनलिमिटेड आणि गरम गरम खायचं आणि तृप्त व्हायचं. इथे संध्याकाळी सनसेट एन्जॉय करत आणि सकाळी गप्पा मारत मारत व काही ऍक्टिव्हिटीज करत तुमचा वेळ कसा जाईल तुम्हाला कळणारही नाही. नमस्कार, मी अश्विन ब्रह्मे. आपण आलो आहात इथे निसर्गायनला. जसं दक्षिणायन, उत्तरायण, तसंच निसर्गायन म्हणजे निसर्गाकडे चला. पुण्यापासून अगदी जवळ वेल्हे तालुक्यात तोरणा राजगडच्या कुशीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये सात्विक शाकाहारी जेवणाची सुसज्ज सोय असलेल्या ठिकाणी निसर्गायनला अवश्य भेट द्या आणि तुमचे कौटुंबिक सर्व सोहळे सण इथे साजरे करा. आपल्या सेवेसाठी तत्पर आहे अश्विन ब्रह्मे. धन्यवाद. निसर्गायन. आता इथल्या पॅकेजेस बद्दल बोलूया.
पहिलं पॅकेज ओव्हरनाईट पिकनिक. आता यात 2 ऑप्शन्स आहे. पहिला, आज सकाळी 11 वाजेपासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत, किंवा दुसरा, आज संध्याकाळी 5 वाजेपासून उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत. आता प्राइसिंगचं जर म्हटलं तर 5 वर्षापर्यंत मुलांना इथे फ्री आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांना 1200 रुपये आहेत आणि अडल्टसाठी 2250 प्रत्येकी आहे. फूड मध्ये इथे लंच विथ स्वीट डिश, आफ्टरनूनला हाय टी किंवा कॉफी आणि इव्हिनिंगला स्नॅक्स, नंतर डिनर, दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट, टी किंवा कॉफी आणि सरबत असं इन्क्लुडेड आहे. आता पॅकेज 2 डे पिकनिक, याचं टायमिंग आज सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असं आहे. इथे पण 5 वर्षापर्यंत मुलांना फ्री आहे. 5 ते 10 वर्षांच्या मुलांना 600 रुपये आणि अडल्टसाठी 1000 रुपये असं आहे. यात सकाळचं ब्रेकफास्ट, नंतर टी किंवा कॉफी, सरबत, स्वीट डिश असलेला लंच, आफ्टरनूनला टी किंवा कॉफी असं सगळं मिळेल. याच्यात अवेलेबिलिटी नुसार तुम्हाला कॉटेज पण मिळेल. तिसरं पॅकेज इकॉनॉमी पॅकेज, हे आज सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या संध्याकाळी 4 पर्यंत असं आहे. यात 5 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आहे आणि 5 ते 10 वर्षांच्या मुलांना 1500 रुपये आणि अडल्टसाठी 2900 रुपये असं आहे. यात जेवणात लंच विथ स्वीट डिश 2 दिवसांसाठी, आफ्टरनूनला हाय टी किंवा कॉफी, डिनर, मग सकाळी ब्रेकफास्ट, टी आणि कॉफी आणि सरबत हे सगळं इन्क्लुडेड आहे. आता काय राहिलं प्रो टिप्स. पहिली, नसरापूरचा रूट हा बाबेघाटच्या रूट पेक्षा 20 किलोमीटरने जास्त आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही तसं ठरवू शकता की कुठल्या रूटने जायचं. पण मला जर तुम्ही विचाराल तर तुम्ही जाताना नसरापूरच्या रूटने जाल आणि येताना पाबेघाटच्या रूटने जा. कारण पाबेघाटला जाताना चढ लागतो पण उतरताना तुम्हाला सोपं पडेल. दुसरी, इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने पोहोचणं जरा कठीण आहे. कारण बसेस फक्त वेल्हे पर्यंतच जातात. तिथून पुढे तुम्हाला टमटम किंवा ऑटो किंवा जीपने पुढे जावं लागतं. म्हणून मी सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकल म्हणजेच बाईक किंवा कारने तिथे पोहोचा. तिसरी, इथे 4 ते 5 वाजेपर्यंत पोहोचायचे ट्राय करा. कारण नंतर अंधारात इथे घाटातल्या रस्त्यातून जायला फार त्रास होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. पण तरीही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू मग पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.